गुड इव्हनिंग सर्व विद्यार्थिनींनो. आज आपण इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयाचा 12वा पाठ जो मागल्या वेळी आपण पाहिला होता, ज्याचं नाव आहे की द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. यामधला आपण एक भाग बघितलेला होता ज्यामध्ये मस्क्युलर सिस्टीम, मसल्सची सगळी ओळख करून घेतली होती. मसलची फंक्शन्स कसे आहेत, कार्य कसे असतात, ते कसे काम करतात, व्हॉलंटरी मसल काय, इनव्हॉलंटरी मसल काय, कार्डियक मसल काय, त्यांची कामं कशी असतात, हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे. आता आज आपण त्याचा पुढचा भाग बघूया. तर पुढचा भाग काय आहे, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम. पान नंबर 84 काढा. विज्ञान विषयाचं पान नंबर 84, 12वा धडा. आज आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल बघूया. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय, तर पचनक्रियेची जी सिस्टीम आहे त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम असं म्हणतो. तर यामध्ये आता पहिल्यापासून वाचूया, आपण सुरुवात करूया. लेट अस रिकॉल व्हॉट हॅपन्स टू द फूड वी ईट इनसाइड आवर बॉडी. म्हणजे आपल्या शरीरात जे आपण अन्न खाल्लेलं असतं ते आतमध्ये गेल्यानंतर काय होतं. नंबर 2, डज दिस फूड मिक्स ॲज इट इज विथ द ब्लड. म्हणजे हे आपण जे खाल्लेलं अन्न असतं ते शरीरात आतमध्ये गेल्यानंतर ते डायरेक्ट रक्तामध्ये मिसळतं का, ह्या प्रश्नांची आपण आता उत्तरं जाणून घेणार आहोत. तर आता सुरुवात करूया. कन्व्हर्जन ऑफ फूड इन टू सोल्युबल फॉर्म. कन्व्हर्जन म्हणजे काय, रूपांतर. ऑफ फूड म्हणजे अन्नाचे, इन टू अ सोल्युबल फॉर्म म्हणजे असं पातळ फॉर्ममध्ये त्याचं अन्न ज्यावेळी आपण शरीरात जातं त्यावेळी ते पातळ असं मऊ ह्याच्यामध्ये रूपांतरित होतं. अँड इट्स ॲब्सॉर्प्शन, आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं म्हणजे शोषण होतं. शोषून घेतलं जातं म्हणजे जे अन्न आपण शरीरात गेलेलं असतं ते शरीरामध्ये त्याचं पातळ होऊन ते अन्न शोषून घेतलं जातं. आणि त्याचं इन टू द ब्लड इज कॉल्ड डायजेशन. म्हणजे काय होतं, रक्तामध्ये त्याचं शोषण होतं आहे, त्या प्रोसेसला डायजेशन असं म्हणतात. म्हणजे पचनक्रिया म्हणजे काय, आपण जे अन्न खाल्लेलं असतं ते शरीरामध्ये जातं, त्याच्यावर प्रक्रिया होती आणि ते शोषून घेतलं जातं रक्तामध्ये, आणि या प्रक्रियेला डायजेशन म्हणतात. म्हणजे अन्नपचनाची प्रक्रिया टोटल. तर ही कशी प्रक्रिया आहे आपण आता जाणून घेऊया. द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. म्हणजे ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय, ही अन्नपचनाची जी सिस्टीम आहे ही कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनल म्हणजे काय, तर हा एक संपूर्ण कालवा असल्यासारखा आहे. म्हणजे आपलं तोंडापासून जे सुरू होतो आहे तो पूर्ण अन्न पचवून उरलेला खराब भाग बाहेर टाकण्यापर्यंत शरीराचा जो प्रवास आहे हा पूर्ण एक नळीसारखा प्रवास आहे. त्यातून अन्न जातं आणि बाहेर येतं. तर त्यामुळे त्याला एलिमेंटरी कॅनल म्हणतात. म्हणजे कालवा टाईप आहे. जसा नदीला कालवा असतो ना, असं सोडलेलं लांब पाणी इकडं ते, तसं आपलं अन्न पोटात गेल्यापासून बाहेर जाईपर्यंत सगळं त्याची प्रोसिजर काय घडते ती कालव्यासारखी असते. अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणजे त्यामध्ये डायजेस्टिव्ह म्हणजे पचन करणारे ग्लँड्स म्हणजे ग्रंथी असतात. म्हणजे या ग्रंथींचा काय रोल असतो त्यात हे आपण आता जाणून घेऊया. द टोटल लेंथ ऑफ एलिमेंटरी कॅनल इज अबाउट 9 मीटर. म्हणजे पूर्ण आपल्या शरीरात आता तोंडापासून जे सुरू होतं ते पूर्ण ॲनस म्हणजे जो पण बाहेर पडतं आहे जिथून अन्न खराब तिथपर्यंतचा हा जो प्रवास असतो हा साधारण ह्या एलिमेंटरी कॅनलचा 9 मीटर लांबीचा असतो. याची जी लांबी आहे 9 मीटर म्हणजे किती, तर जवळजवळ 9×27 आणि बोलले 30 फूट लांब आपलं हे पचनक्रियेचं पूर्ण पोट. आपल्याला इथून इथं किती 2 फुटाचं अंतर दिसतं, पण जे आत वेटोळे घातलेलं असतं आतड्यांची वगैरे, यातून अन्न पुढं ढकलत जात असतं. तर ही सगळी लांबी जी असते ती साधारण 30 फुटाची लांबी असते. विचार करा. इट्स मेन पार्ट्स आर माउथ. म्हणजे त्याच्या त्या भाग बघा कसं सुरुवात कशी होते, माउथ म्हणजे तोंडापासून सुरुवात होते. फॅरिंग्स म्हणजे घसा. इसोफेगस म्हणजे ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, अन्नवाहिनी. अन्न जिथून आत जातं पोट ह्याच्यातून तोंडातून खाली पोटापर्यंत जो जातोला भाग आहे तो इसोफेगस म्हणायचा, अन्नवाहिनी, अन्ननलिका. त्यानंतर स्टमक म्हणजे पोटाचा भाग, पोटाची पिशवी. त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडी. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे. त्यानंतर रेक्टम म्हणजे गुदाशय म्हणजे जिथं
जे मल वगैरे साठवला जातो, सगळं पचनक्रिया होऊन जे खराब अन्न झालेला राहिलेला असतो चोथा, तो जिथं साठला जातो त्याला रेक्टम म्हणतात. आणि ॲनस म्हणजे जिथून खराब भाग बाहेर टाकला जातो. द सलायव्हरी ग्लँड्स म्हणजे म्हणजे काय, तर आपल्याला जी लाळ असते, लाळ ग्रंथी, लिव्हर म्हणजे लिव्हर असते शरीरामध्ये, त्याला लिव्हर म्हणायचं. आणि पँक्रियाज म्हणून एक ग्रंथी असते. आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनल. आता हे बघा इथं दाखवलेलं आहे आपल्या या आकृतीमध्ये. तर इथं सलायव्हरी ग्लँड असते तोंडाच्या इथं खाली, आपल्या अन्न म्हणजे लाळ जिथे तयार होते ना, ती सलायव्हरी ग्लँड म्हणायची. तर ही सलायव्हरी ग्लँड, त्यानंतर लिव्हर असते, इथं लिव्हर असते, ही लिव्हर, आणि ही पँक्रियाज. ह्या 3 गोष्टी काय करत असतात, ही सलायव्हरी ग्लँड, लिव्हर आणि पँक्रियाज, ही एक अन्नाचा पाचकरस तयार करत असतात. आणि तो पाचकरस त्या अन्नामध्ये मिसळत असतात. आणि त्यामुळं काय होतं, त्या अन्नाचं पचन होतं. आणि त्या पचन व्यवस्थित वेगवेगळ्या भागात ते पचन होत जातं. ते आपण पुढं शिकणार आहोत. डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम सिस्टमॅटिकली परफॉर्म द फंक्शन ऑफ डायजेशन. म्हणजे वेगवेगळे शरीराचे अन्नपचनाचे विभाग आहेत, ते फंक्शन कशा पद्धतीनं करतात, म्हणजे काम कसे करतात ते आपण बघूया. देर आर डिफरंट स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. म्हणजे वेगवेगळ्या स्टेज आहेत प्रोसेस ऑफ डायजेशन करण्यामध्ये, ऑफ फूड म्हणजे अन्नाचं. ॲट ईच स्टेज देर इज डिफरंट ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे प्रत्येक स्टेजला डिफरंट ऑर्गन, वेगवेगळे ऑर्गन म्हणजे पार्ट, शरीराचे आपले भाग आहेत, जे अवयव आहेत, त्या अवयव त्यामध्ये भाग घेत असतात. डिफरंट ऑर्गन म्हणजे वेगवेगळे अवयव फूडमध्ये पचनक्रियेच्या सिस्टीममध्ये भाग घेत असतात. विच परफॉर्म्स इट स्पेसिफिक रोल, त्यांचा वेगळा वेगळा रोल असतो. लेटेस्ट स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ईच ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. लेटेस्ट स्टडी म्हणजे शिकूया, स्ट्रक्चर म्हणजे रचना, आणि फंक्शन म्हणजे कार्य, ऑफ ईच ऑर्गन म्हणजे प्रत्येक विभागाचं, प्रत्येक अवयवाचं कसं काम आणि काम कसं असते आणि रचना कशी असते ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या, हे आपण शिकूया. आता सर्वात पहिला काय येते तोंडामध्ये, टीथ येतात, दात येतात, बरोबर आहे. तर आता दातांचा प्रकार कसा असतो बघा. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ टीथ इन द माउथ. म्हणजे अन्नपचनाची प्रक्रिया सुरुवात कुठे होते, बिगिन्स म्हणजे सुरुवात होते, फंक्शन ऑफ द टीथ इन द माउथ म्हणजे तोंडातल्या दातांपासून अन्नाला आपल्या शरीरात प्रवेश सुरुवात होते. देर आर 4 टाईप ऑफ टीथ म्हणजे 4 पद्धतीचे दात असतात. नेमली इन्सिजर्स म्हणजे आपण ज्याला पुढचे दात असतात ना, जे पुढचे मोठे मोठे दात असतात, 4 वर आणि 4 खाली, त्याला इन्सिजर म्हणायचं. म्हणजे आपण पटाशीचे दात म्हणतो ज्याला मराठीत. त्यानंतर कॅनाइन्स म्हणजे सुळे दात, असे त्याच्या 4 इकडलं सोडल्यावर इकडे असे अनुकुचीदार दात असतात ना, त्यांना कॅनाइन्स म्हणायचं. म्हणजे अनुकुचीदार, जे वर 2 खाली 2 असतात. त्यानंतर प्रीमोलार्स म्हणजे उपदाडा, आणि मोलार्स म्हणजे दाडा. अशा पद्धतीनं आपल्या शरीरात एकूण हे सगळे दात असतात. म्हणजे पटाशीचे दात, सुळे दात, उपदाडा आणि दाडा, अशा पद्धतीनं खाली आणि वर असे मिळून दात असतात 32. तर आता बघा, ईच टाईप ऑफ टूथ हॅज स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे प्रत्येक दाताचं एक वेगळं काम असतं. म्हणजे आता हे सुळे दात कसं कट करण्यासाठी वापरलं जातात, दाडा कसं चरवण करण्यासाठी वापरलं जातात, तशा पद्धतीनं प्रत्येक दातांचं फंक्शन वेगळं, काम वेगळं. ईच टूथ इज कवर्ड हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमल. म्हणजे प्रत्येक दात हा कवर केलेला असतो एका हार्ड सबस्टन्स म्हणजे कठीण आवरणानं, ज्याला कॉल्ड इनॅमल म्हणतात. त्याला इनॅमल म्हणतात. इथं वर दाताची आकृती दाखवल्या, तिथं इनॅमल म्हणून लिहिलेलं आहे बघा, दाताच्या खाल्ल्या 2 नंबरला. तर ते म्हणजे इनॅमल. म्हणजे हे जे पांढरट कवर दिसते काय, हे घट्ट कॅल्शियमपासून बनलेलं दाताचं एक आवरण असतं, ज्याच्यामुळं दाताला स्ट्रॉंगपणा, टणकपणा येतो. त्या आवरणाला इनॅमल असं म्हणतात. इनॅमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम सॉल्टपासून ते तयार झालेलं असतं. सलायवा कंटेन्स अँड एन्झाईम कॉल्ड टायलिन. सलायवा म्हणजे काय, लाळ. कंटेन्स अँड एन्झाईम जे द्रव तयार करते, म्हणजे लाळ जे आपल्या तोंडामध्ये सुटते बघा, ती जे द्रव तयार करते त्याला टायलिन असं म्हणतात. PTYALIN. तर त्याचा उच्चार टायलिन असं करतात. ऑर सलायवरी ॲमिलेज किंवा सलायवरी ॲमिलेज असं त्याला म्हणतात. तर हे जे
लाळेमधून जे ग्रंथी स्त्रवल्यानंतर जे त्या तयार होतं त्याला सलायवरी आम्लेज किंवा टायलिन म्हणतात. मग हे टायलिन काय करतं, कन्वर्ट स्टार्च इंटू अ शुगर कॉल्ड माल्टोज. म्हणजे हे टायलिन जी लाळ ग्रंथी असते ते काय करतं, आपल्या अन्न पदार्थातलं जे काय स्टार्च असतं ते कन्वर्ट करतं, म्हणजे त्याचं रूपांतर शुगरमध्ये करतं, साखरेमध्ये करतं. आता इकडल्या पानावर येऊया. आता बघा, ही आकृती बघायची आणि आकृतीवरनं सगळी प्रोसेस आपणाला शिकायची आहे, कशा पद्धतीनं अन्न पचनाची क्रिया एकंदरीत होते ती. तर सुरुवातीला आपण बघूया. हा आता अन्न इथून आत येतं, आपलं हा तोंड आहे बरोबर आहे, तोंडामधून आत आलं, तिथून इथून असं ही नलिका आहे बघा, ही पूर्ण अन्न नलिका. ही पुढं दाखवल्यात ही श्वास नलिका आहे आणि त्याच्या मागल्या बाजूला ही जी आहे ही अन्न नलिका, तांबूस रंगाची आहे ती अन्न नलिका आहे. त्यानंतर हे अन्न कुठे येतं, इथं खाली या नलिकेतून. तरी हे पोट आहे बघा, इथं हे पोटाचा आकार दाखवला आहे बघा, यो असा पोटाचा. तर इथून या पोटात शिरतं या अन्न. मग या पोटात शिरल्यानंतर काय होतं, तर हे लिव्हर आहे, इकडं ही लिव्हर आहे. ह्या लिव्हरमध्ये ही एक छोटीशी ग्रंथी आहे, बाईल डक्ट. तर यामधून काय होतं, पित्त असतं ते यामध्ये उतरतं, या पिशवीमध्ये, इंटेस्टाईन, ह्या लहान आतडा आहे, या लहान आतड्यामध्ये प्रवेश करतं ते बाईल म्हणजे पित्त. आणि हे पोटाचा जो भाग आहे, या पोटाच्या भागामध्ये या पँक्रियाजमधून पँक्रियाटिक ज्यूस म्हणजे त्याच्यातला जो काय रस आहे तो इथं मिक्स होतो. तर हे पँक्रियाटिक ज्यूस इथं मिळतो, लिव्हरमधून आलेला बाईल डक्टमधनं बाईल इथं मिळतं, म्हणजे पित्त जे आपण म्हणतो ते इथं मिळतं. आणि अशा पद्धतीने हे अन्न या पोटातून काय होतं, पुढं इकडे येतं आणि इथून अशी ही लहान आतडी आहे बघा, ही बघा, ही इथून आलं, हे लहान आतडा आहे, हे असं 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 हे लहान आतडा आहे, ही लहान आतडी इथंपर्यंत असं आहे. आणि मग इथून काय होतं, हे मोठं आतडं सुरू होतं. मग मोठा आतडा असं 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 इथून 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 मग इथं हे गुदाशय म्हणजे जिथं मल तयार अन्न, खराब अन्न जे म्हणजे सगळं ॲब्सॉर्प्शन करून सगळं शोषून अन्न वगैरे घेतल्यानंतर जो चोथा राहिलेला असतो, खराब मल म्हणतो आपण, तो इथं साठवला जातो आणि इथून यो बाहेर टाकला जातो, याला अनस म्हणतात. तर अशी ही पूर्ण प्रोसिजर आहे. तर आपण प्रत्येक भागाचं काय कार्य आहे ते पाहूया. आता बघा, माउथ म्हणजे तोंड, इथं वाचा, इथं माउथ म्हणून लिहिलेलं आहे बघा, माउथ. तर काय केलं आहे माउथचं फंक्शन, डायजेशन ऑफ फूड बिगिन्स इन द माउथ. फूड इज चेवड विथ द हेल्प ऑफ टीथ इन टू व्हेरी स्मॉल पीसेस. म्हणजे डायजेशन ऑफ फूड बिगिन्स इन द माउथ म्हणजे अन्नपचनाची क्रिया तोंडातून सुरू होते. फूड इज चेवड विथ द हेल्प ऑफ टीथ म्हणजे अन्न हे चेव म्हणजे चावलं जातं, विथ द हेल्प ऑफ टीथ दातांच्या मदतीनं, इन टू व्हेरी स्मॉल पीसेस म्हणजे छोटे छोटे तुकडे केले जातात. आपण दातानं काय करतो, अन्न चावून चावून त्याचं लहान लहान असा चोथा करतो, लहान लहान तुकडे करतो. मग काय होतं बघा, पुढं 2 नंबर इकडं सलायवरी ग्लँड्स आहे, तर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लाळ ग्रंथी. सलायवरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथी. आता लाळ ग्रंथी काय करतात बघा, सलायवा इज प्रोड्युस्ड इन द सलायवरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथीमध्ये लाळ तयार होते, इन द माउथ कॅव्हिटी म्हणजे तोंडाच्या कॅव्हिटीमध्ये, लोकेटेड इन फ्रंट ऑफ द इयर्स म्हणजे कानाच्या पुढे इथं सिच्युएटेड झालेले आहे. नियर द फॅरिंग्स अँड बिलो द टंग म्हणजे फॅरिंग्सच्या खाली, हे बघा इथं आहे काही, फॅरिंग्सच्या खाली घशाच्या खाली, या फॅरिंग्सच्या घशाच्या खाली आणि जिभच्या जवळ अशी इथं ही लाळ ग्रंथी तयार आहे. लाळ ग्रंथी आहे, याच्यातून मग लाळ तयार होते आणि इथं मिसळते. मग लाळ मिसळले की तो पदार्थ जो आपण खाल्लेला आहे तो इट इज कॅरीड आउट इन द माउथ व्हाया डक्टपासून तो तिथं पोचला जातो. इट मिक्स्ड विथ फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चिविंग म्हणजे ज्यावेळी आपण अन्न चावत असतो त्यावेळी लाळ त्यात मिसळत जाते आणि ती लाळ मिसळून त्या अन्नाचा घुसळून असं बारीक असं थोडंसं सेमी सॉलिड करून ते आत ढकलायला मदत करते. मग आत ढकलताना काय होतं, आता आत ढकललं, इथं अन्न आलं, तिथं मिसळून जिभेद्वारे खाली ढकललं तर इसोफेगस म्हणून हा जो पार्ट येतो हा काय करतो. आता हे फॅरिंग्स बघूया पहिला. फॅरिंग्स थ्रोट म्हणजे घसा. द इसोफिगस अँड ट्रकिया ओपन इन टू द फॅरिंग्स म्हणजे अन्ननलिका आणि ही श्वासनलिका ही इथं घशामध्ये ओपन झालेली असते. आलं का लक्षात. इथून बघा, एक अन्ननलिका आली इकडं पोटाकडं, एक श्वासनलिका आली ही पुढं इकडं फुफ्फुसांकडे गेलेली आहे. मग श्वासनलिका असते ती आपल्या पुढल्या बाजूला असते आणि अन्ननलिका मागल्या बाजूला असते. आता बघा, इसोफेगस इट इज अ ट्यूब लिडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. इट पुशेस द फूड टुवर्ड्स द स्टमक. आता इसोफेगस म्हणजे काय, ही अन्नवाहिनी. मग ही काय करते, तोंडापासून ते पोटापर्यंत ही एक ट्यूब असते. यामध्ये काय होतं, इथं जे अन्न तोंडातनं खाली आलेलं आहे ते घसरत 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 खाली पोटापर्यंत येते, पोटाच्या पिशवीपर्यंत. मग हे कसं होतं, आपण आवंडा गिळतो म्हणतो बघा, असं थुंकी गिळतो,
त्यावेळी जी ॲक्शन होते आणि ते खाली पोटात ढकललं जातं, तर ते इसोफेगसद्वारे खाली अन्न पोटापर्यंत पोचतं. हे जिभद्वारे आपल्याला इसोफेगसमध्ये ढकललं जातं आणि इसोफेगस ते पोटापर्यंत पोचवतं. आता पुढं पोटात आल्यानंतर काय होते बघा, इथं आता अन्न पोटात आल्यानंतर काय होतं, पँक्रियाज जो आहे, पँक्रियाज म्हणून ही इथं ग्रंथी दिसते बघा, ही ग्रंथी अशी आहे का, ही पँक्रियाज. तर ही पँक्रियाज काय करते, तर पँक्रियाज सिक्रेट द पँक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक पाचक रस असतात. म्हणजे इन्सुलिनसारखं, जो इन्सुलिन आपण ऐकतो शुगर वगैरे पेशंटमध्ये ऐकतो आपण, तर ते इन्सुलिन प्रोडक्शन या पँक्रियाजमध्ये केलं जातं. मग ते काय होतं, ती पँक्रियाजची जे इन्सुलिन असतं ते या पोटाच्या पिशवीमध्ये सोडतं. मग त्यामुळं काय होतं की त्यातली शुगरचं जी लेवल असते त्यासाठी ते कंट्रोल करण्यासाठी पँक्रियाजचा उपयोग होत असतो, त्या पँक्रियाटिक ज्यूसचा. तर आता बघा, इथं पँक्रियाटिक ज्यूस आला इन्सुलिन नावाचा. त्यानंतर इकडं ही लिव्हर आहे. ह्या लिव्हरमध्ये काय असतं, तर हा बाईल डेक्ट असतो. तर हा बाईल डेक्ट काय करतो आहे, बाईल म्हणजे पित्त असतं ते इथून लहान आतडं सुरू झालं बघा, इथंपर्यंत हे पोट आहे काय, हे पोट, हे पोटानंतर इथून लहान आतडं सुरू झालं. तर या लहान आतड्याला हे जॉईन झालेला असतो बाईल डक्ट. मग ते लहान आतड्यामध्ये ते आपलं बाईल सोडतं, म्हणजे पित्त असतं ते सोडतं. आता इथं बघा, स्टमकमध्ये काय काय अजून घडतं ते पाहूया आपण. हे लिव्हर पहिला बघूया. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. म्हणजे लिव्हर, ही जी लिव्हर आहे ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे आपल्या शरीरामधली. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. त्याला सगळ्यात जास्त रक्त सप्लाय असतोय, पुरवठा असतोय. इट्स मेन फंक्शन इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज. त्याचं मेन फंक्शन म्हणजे कार्य काय आहे, तर ग्लुकोज म्हणजे साखर साठवून ठेवणे. आपल्या शरीराला जी साखरेची गरज असते ती इथं साठवून ठेवलं जातं. द गॉल बॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. म्हणजे हे गॉल बॅडर हे लिव्हरच्या खाली बसलेलं असतं. द स्टोर इट स्टोअर द बाईल द डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर. म्हणजे हे इट स्टोअर्स द बाईल द डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर. म्हणजे हे काय करतं, बाईल पित्त साठवून ठेवतं, जे लिव्हरनं तिथं सोडलेलं आहे, म्हणजे तयार केलेलं आहे ते इथं साठवून ठेवतं. मग काय होतं, द डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर. व्हेन बाईल इज कॅरीड इन टू स्मॉल इंटेस्टाईन इट मिक्स विथ द फूड देअर अँड हेल्प्स इन द डायजेशन ऑफ द फॅट्स. म्हणजे आता हे जे बाईल असतं हे लहान आतड्यामध्ये ज्यावेळी सोडलं जातं त्यावेळी ते काय होतं, ते अन्न इथून जे पोटातून जे लहान आतड्यात अन्न आलेलं आहे त्यामध्ये ते मिसळतं. मग ते मिसळल्यानंतर काय होतं, इट मिक्सेस विथ द फूड देअर अँड हेल्प इन द डायजेशन ऑफ फॅट्स. तर इथं जे मिसळतं ते बाईल, तर त्यामुळं काय होतं, इथं काय घडतं की फॅट म्हणजे चरबीयुक्त जे अन्न असते आपल्या शरीरामध्ये आलेलं, तर ती चरबी फॅट्सचं जे आपल्या शरीराला गरज असते ती इथं शोषून घ्यायला सुरुवात होते आपल्या शरीरात. हे शोषून घ्यायला चालू करते. डायजेशन ऑफ द फॅट्स. बाईल कंटेन्स बाईल सॉल्ट. त्यामध्ये बाईल सॉल्ट असतात बाईलमध्ये. आता स्टमकचं बघूया. इथं हे पोट आहे ना, याचं बघूया. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड द स्टमक. म्हणजे मोठी अशी पिशवीसारखी जी आकार दिसतो याला आपण पोट असं म्हणतो, स्टमक. तर एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड स्टमक. द गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ स्टमक सिक्रीट गॅस्ट्रिक ज्यूस. म्हणजे याचे जे ग्लँड्स असतात तर ते गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतात, म्हणजे पाचक रस सिक्रेट करतात, स्त्रवतात. फूड दॅट हॅज एंटर्ड स्टमक इज चर्नड. 3 कंपोनंट्स ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस नेमली हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन आणि म्युकस. म्हणजे या पोटामध्ये ज्यावेळी अन्न येतं तर त्यामध्ये काय काय मिसळतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड एक मिसळतं, त्यानंतर पेप्सिन एक मिसळतं आणि म्युकस. हे सगळं मिसळून काय करतं, अन्न घुसळण्याची प्रक्रिया करते इथं आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन करतं. म्हणजे यातल्या काही गोष्टी आहेत त्या ॲब्सॉर्ब केल्या जातात. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणखीन काय करतं, तर जे काय असं ज्याला आपण पित्त म्हणतो मराठीत, मग ते काय होतं की जे काय इरिटेटिव्ह वगैरे काय असतात तर ते नष्ट करून तिथं आपलं ॲब्सॉर्प्शन चांगल्या पद्धतीनं केलं जातं. इट बिकेम्स ॲसिड. मग त्यामुळे काय होतं, फूड हिअर अँड बिकेम ॲसिडिक. मग त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड येत असल्यामुळे काय होतं, इथं जे अन्न असतं ते ॲसिडिक बनतं. मग पुढं काय होतं बघा, मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. मग इथं काय होतं, प्रोटीन्स जे आपण खाल्लेले असतात अन्नपदार्थातनं ते इथं पचले जातात. इथं पुढं लहान आतड्यात काय पचलं जातं, फॅट्स पचले जातात. इथं पोटामध्ये प्रोटीन पचले जातात. स्टमक. ड्यू टू द चर्निंग अँड द ॲक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस फूड बिकम्स अ सेमी सॉलिड स्लरी विच इज स्लोली पुश्ड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे आता इथं जे 3 ज्यूस मिसळलेले आहेत तर त्यामुळं काय होतं, जे फूड असतं जे अन्नपदार्थ ते सेमी सॉलिड होतं. म्हणजे आपण सिमेंटचं कसं हे तयार होतं बघा, म्हणजे
बांधकाम करताना आपण बघतो सिमेंटचा असा लादा तयार होतो, ते मिक्स होतं बघा, खडी वाळू बिळू असं मिक्स होऊन असं एक बारीक असं लगदा तयार होतो ना, तसं इथं फुडात जेवणाचा लगदा तयार होतो आणि तो पुढं लहान इंटेस्टाईनमध्ये छोट्या आतड्यामध्ये पुश होतो, मग तिथं हे बाईल मिसळतं. आता पुढं काय होते बघूया. तर लहान आतड्यामध्ये अन्न गेले, तर लहान आतड्यामध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं रूपांतर, ते द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 मीटर लॉंग. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड अब्सॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस हिअर. म्हणजे हे जे लहान आतडं आहे हे 6 मीटर लांब असतं, म्हणजे जवळजवळ 20 फूट लांबी असते या लहान आतड्याची, इथून ती इथून अशी. तर ते गोल गोल फिरल्यामुळं आपल्याला ते दिसत नाही, छोट्या भागात बसविलेलं असतं. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड अब्सॉर्प्शन ऑफ द फूड टेक प्लेस हिअर. म्हणजे जास्तीत जास्त शरीरातलं आपण जे अन्न पचवलं जातं आणि शोषून घेतलं जातं तर ह्या लहान आतड्यामध्ये होतं. 3 डिफरंट डायजेस्टिव्ह ज्यूसेस आर मिक्स्ड विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. 3 वेगळे वेगळे ज्यूस इथं मिसळले जातात. अब्सॉर्प्शन इनटू द ब्लड अँड न्यूट्रिएंट्स ऑब्टेन बाय द डायजेशन ऑफ फूड ऑल्सो अक्युर इन द स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे वेगवेगळे फूड सगळे पार्टिकल डायजेशन्स, त्यानंतर न्यूट्रिशन सगळे इथं ॲब्सॉर्ब केले जातात. म्हणजे जास्तीत जास्त शरीरात आपलं पचण्याची क्रिया इथं होते अन्नपदार्थांची. त्यानंतर काय होते, लार्ज इंटेस्टाईन. आता लार्ज इंटेस्टाईन म्हणजे इथून बघा, इथून सुरू झालं हे लार्ज इंटेस्टाईन, हे असं मोठं आतडं. तर या मोठ्या आतड्याला कोपऱ्याला जो छोटा एक पॉईंट दिसतो हा म्हणायचा अपेंडिक्स म्हणायचा याला. हा अपेंडिक्स, आपण अपेंडिक्स ऑपरेशन वगैरे म्हणतो ना, तो हा अपेंडिक्सचा हा टोक असतो. हे कट केलं जातं ऑपरेशनमध्ये. याचा ॲक्च्युली काही उपयोग नसतो आपल्या शरीराला, ही एक अननेसेसरी अटॅचमेंट आहे शरीराला. पण काही वेळेला त्रास द्यायला लागले की ती कापायला लागते आणि काढून टाकायला. तर हा या मोठ्या आतडं जे आहे, तर या मोठ्या आतड्यामध्ये काय करतं बघा, द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लाँग. हे 1.5 मीटर लांबीला असतं हे मोठं आतडं. तर यामध्ये काय असतं, अ स्मॉल पार्ट कॉल्ड द अपेंडिक्स इज अटॅच्ड. हे लहान पार्ट हा अपेंडिक्स अटॅच झालेला असतो. अनडायजेस्टेड रिमेन्स ऑफ द फूड डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे जे सगळं पचवून अन्न जे उरलेलं असतं ते या मोठ्या आतड्यात शेवटी उरतो. म्हणजे चोथा असा थोडक्यात इकडे ढकलला जातो या मोठ्या आतड्यात. मग मोठ्या आतड्यात काय पचनक्रिया केली जाते, तर अनडायजेस्टेड मटेरियल लार्ज इंटेस्टाईन रिमेन्स ऑफ द फूड डायजेस्ट इन द स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन. इथं दिले बघा, सॉरी इथं वर राहिले. ओनली वॉटर इज अब्सॉर्ब्ड इन द लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे फक्त पाणी इथं मोठ्या आतड्यामध्ये शोषून घेतलं जातं, बाकी सगळं लहान आतड्यातच शोषून घेतलं जातं. आणि थोड्या प्रमाणात मिनरल्स वगैरे मोठ्या आतड्यात शोषलं जातं. आणि त्यानंतर मग इथं ॲनस असतं आणि मग इथं सगळं जे वेस्ट प्रॉडक्ट असतं ते इथं गोळा होतं आणि मग इथं ॲनसद्वारे ते बाहेर टाकलं जातं. अशा प्रकारे एकूण ही आपल्या शरीराची रचना आहे, म्हणजे अन्नपचनाची. तर ही समजून घ्या तुम्ही आणि हे पूर्ण वाचा, यातले शब्द पाठ करा आणि अतिशय छानपैकी सांगितलेलं आहे. पोटात अन्न गेल्यापासून बाहेर पडण्यापर्यंत सगळी प्रोसिजर ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही लक्षात राहू शकते आणि ते आपल्या डोळ्यासमोर त्याचं चित्र उभं राहिलं पाहिजे की कसं अन्न जातं, काय काय प्रोसिजर होते, कुठले कुठले ज्यूस मिसळतात आणि शेवटी ते कसं पचवलं जातं, पोटात काय पचतं, लहान आतड्यात काय पचतं, मोठ्या आतड्यात काय पचतं आणि शेवटी बाहेर टाकलं जातं. अशा पद्धतीनं तुम्ही सगळं वाचा हा धडा आणि इथे हा धडा संपलेला आहे. ओके, थँक्यू.